तर वेलकम बॅक पार्ट 2मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे सगळेजण चहा पिण्यासाठी उतरले होते आणि मी आणि चहा 36चा आकडा आहे. तर मी मध्येच बसले होते. ह्यांचं चहा पिणं चालू होतं. चहा, बिस्किट, कुकीज काय काय. तर चहा पिऊन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो विठ्ठला टेम्पलकडे, ज्याची आम्ही खूप वाट बघत होतो. म्हणजेच की हा लास्ट स्पॉट होता. तर येस, फायनली आम्ही पोहोचलो होतो विठ्ठला टेम्पलला. आणि हे विठ्ठला टेम्पलचं एंट्री गेट आहे, जिथे पासशिवाय एंट्री नाही आहे. आणि आमच्याकडे पास होतं ऑलरेडी. ते इन्क्वायरी करत होते पासेसची. किधर जा रे? हा विठ्ठला टेम्पल. 50 रुपयाच्या रोडवरचं काय आहे ते काय म्हणतात त्याला काय म्हणतात? जाऊ द्या, काही का असू ना. 50ची नोट काढा आणि त्याच्यावर बघा जे टेम्पल दिसायलंय का, तिथे चाललो आम्ही. गाड़ी से गए तो 20 रुपीज़ लगता. ये गाड़ी से गए तो 20 रुपीज़ ईच पर्सन है ना. और पैदल गए तो फ्री. चलो पैदल, अपन गरीब है. क्या नजारा है, नजारा. आपलं महाबळेश्वर गोवा व्हायला पाहिजे होतं बे. इसकी वजह से नहीं हो पा रहा है. एक दिवस मंगळवारी जातो बहीण आपण. मॅडमला सुट्ट्या नाहीत, काय कर. नेक्स्ट टाइम आमची अजून एक ट्रिप जाणार आहे. कुठं? महाबळेश्वरला. फक्त प्लॅन झाली, जायचं अजून ठरलं नाही. जायचं की पक्का? महाबळेश्वर नाही वाटतं, लोणावळा आहे. हां, लोणावळा, सॉरी. लोणावळा सिर्फ कझिन्स. बघू जाऊ. डॉन रेडीच आहे. तर अशा प्रकारे आमची भारीवाली एंट्री स्टार्ट झाली होती. हे स्टार्टिंगचं होतं. असं पुढे खूप काही होतं. ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला दिसेलच. हे जे नोटवर दिसतंय हेच बघायसाठी आम्ही जात होतो. जे विठ्ठला टेम्पलचं हेच फेमस होतं, जे नोटवर आहे. दाखवली नोट शिवाजी. हे चालू ना बघायला. काहीतरी म्हणतात ना हे. हम्पी लिहून आहे फक्त नोटवर. 1 किलोमीटर आहे ना दूर. हो, तिथून 1 किलोमीटर आहे ना स्टार्टिंग गेटपासून. 1.5. कर्नाटकामध्ये आहे हम्पी, माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना. नक्की बघायला या, नक्की. भारी माहोल आहे. जसं जसं पुढे जात होतो तसं तसं भारी होतं सगळं आणि मस्त वाटू लागलं होतं. आम्ही आलो होतो जवळजवळ विठ्ठला टेम्पलच्या, पण त्या 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तुम्ही बघू शकता. सगळेजण मागे होते आणि मी आणि दीदीच पुढे होतो. तर असंच बघून आलो. तर असं मस्त पाणी होतं इथं. छान होतं, खूप भारी होतं. मस्त ते सगळे येऊपर्यंत आम्ही इथे फोटोज काढले मस्तपैकी छान. तो फाइनली हमारा सब्र ख़त्म हुआ था, कारण आम्ही अगदी विठ्ठला टेम्पलच्या खूप जवळ होतो. हे विठ्ठला टेम्पलचं स्टार्टिंगचं आहे जे दिसते. आणि त्याच्यामध्ये सगळे ते जे हम्पीवरच्या नोटवरचे वगैरे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये होतं. आणि इथे जे पूर्णमध्ये जे काही आहे आणि विठ्ठला टेम्पलचं कसं आहे स्ट्रक्चर, काय नाही, पूर्ण इन्फॉर्मेशन होती. आपण कुठे आहोत, काय बघत आहोत, हे सगळी इन्फॉर्मेशन या बोर्ड्सवर लावून होती. आणि विठ्ठला टेम्पलच्या आतमध्ये काय काय आहे हे विठ्ठला टेम्पलबद्दलची इन्फॉर्मेशन होती. आणि बऱ्याच काही गोष्टी लिहून होत्या. तर येस, फायनली आम्ही एंट्री केली होती आतमध्ये. आणि आतमध्ये गेल्यावर हे होतं सगळं आतमधलं. तुम्ही बघू शकता किती भारी वाटतंय सगळं.
तर हे होतं आपल्या 50 रुपयाच्या नोटवर जे होतं ते हे होतं बघा. तर हे होतं जे आपली पंढरपूरला जे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती इथनं पंढरपूरला नेली होती. तर हे ते आहे. तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या विठ्ठला टेम्पलच्या आतमधल्याच होत्या. वाटलं यायला पाहिजे की नाही बघायला सगळ्यांनी. नेक्स्ट टाइम आपण कधी होती साड्या घालून यायचे. कसे कपडे घालून यायला पाहिजे इथं थोडे असते ते आपले कसे आहेत. ओके चलो वापस. आता कुठे इथून गणपती टेम्पल राहायला का एक पॉईंट अजून. वातावरण कसं झालं बे. पाणी पाहिजे पाणी. तर अशा प्रकारे टेम्पल पाहिल्यानंतर आम्ही निघत होतो बाहेर. आणि बाहेर आल्यावरती 1-2 स्टॉल होते. जास्त काही नव्हतं पण थोडंफार होतं जिथे ज्वेलरीज थोडेफार कपडे असे होते. बघू शकता जाताना किती एनर्जी होती आणि आता कसं झालं होतं. तर आपल्या दीदीची तब्येत बिघडली होती म्हणजेच की थोडीफार सर्दी आणि ताप होती. तर येस आता वेळ झाली आहे व्लॉग एंड करायची. सो बाय.